इराण इस्रायल युद्धाचा परिणाम भारतातील सगळ्या क्षेत्रांवर सध्या पाहायला मिळत आहे. यातीलच एक क्षेत्र म्हणजे भारतातील दारू विक्री. या विक्रीवर नकारात्मक परिणाम होऊन पुरवठ्यामध्ये मोठी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संघर्षामध्ये सागरी मार्ग बाधित झाल्याने आणि इंधनाचे भाव वाढल्याने मद्यनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कॅन, काचेच्या बाटल्या आणि कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत झालेला पाहायला मिळतो. यामुळे दारूचे भाव वाढू शकतात किंवा तुटवडा निर्माण होऊ शकतो. इराण इस्रायल युद्धाचा दारूवर होणारा परिणाम काय ते पाहू. दारू पॅकिंगसाठी लागणारा कच्चा माल पुरवठा एखाद्या देशातून थांबल्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला. मद्यनिर्मिती कंपन्यांकडे, विशेषतः महाराष्ट्रातील उदाहरणार्थ संभाजीनगर कंपन्यांकडे कच्चा मालाचा साठा मर्यादित राहिलेला आहे. यामुळे उत्पादनाला फटका बसू शकतो. 200 कोटींपर्यंतचा तोटा होण्याची शक्यता मद्यनिर्मिती कंपन्यांनी सध्या व्यक्त केलेली आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने दारूच्या किमती 8 ते किंवा 12% वाढू शकतात. उन्हाळ्यामध्ये बिअरची मागणी जास्त असते, मात्र या युद्धामुळे थंड बिअरचा पुरवठा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युद्धामुळे इंधनाचा पुरवठा कमी झाल्यामुळे मद्यनिर्मिती कारखान्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कमर्शियल म्हणजेच LPG गॅसचा तुटवडा निर्माण झाला. थोडक्यात युद्धाचा थेट परिणाम कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर झाल्यामुळे भारतात, विशेषतः महाराष्ट्रामध्ये मद्य उद्योगांवर मोठे संकट उभे राहिलेले पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर हे मद्यनिर्मिती आणि संबंधित उद्योगांचे प्रमुख केंद्र मानले जाते. मात्र आखाती देशातील तणावामुळे कच्च्या मालाची आयात आणि वाहतूक विस्कळीत झालेली पाहायला मिळत आहे. विशेषतः मद्य भरण्यासाठी लागणारे ॲल्युमिनियम कॅन किंवा विशिष्ट प्रकारच्या काचेच्या बाटल्या यांचा तुटवडा सध्या जाणवू लागलेला आहे. उद्योगांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक मोठ्या कंपन्यांकडे या पॅकिंग साहित्याचा साठा आता अत्यंत मर्यादित स्वरूपात शिल्लक राहिलेला आहे. जिल्ह्यातील मद्यनिर्मिती उद्योगांसमोर सध्या अस्तित्वाचे संकट उभे राहिले. कंपन्यांकडे उपलब्ध असलेला कॅन आणि बाटल्यांचा साठा जेमतेम पुढील 15 दिवस पुरेल इतकाच आहे. आखाती राष्ट्रांमधील समुद्री मार्ग असुरक्षित झाल्यामुळे आणि जागतिक माल वाहतुकीवर मर्यादा आल्यामुळे नवीन साठा वेळेवर उपलब्धित करणं किंवा होणं सध्या कठीण झालेलं पाहायला मिळत आहे. जर पुढील 2 आठवड्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्थिती सुधारली नाही तर या कंपन्यांचे उत्पादन पूर्णतः ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आपण मागे लॉकडाऊनमध्ये देखील पाहिलं की अशा प्रकारे सरकारने दारू विक्रीला परवानगी दिलीच होती. पण आता सध्या स्थिती वेगळी आहे. आता युद्धामुळे दारूची टंचाई निर्माण झाली. उत्पादन प्रक्रिया थांबल्यास कंपन्यांना कोट्यावधी रुपयाचा तोटा सहन करावा लागणार आहे. केवळ मद्यनिर्मितीच नाही तर यावर अवलंबून असणारे वाहतूकदार, कामगार आणि इतर वितरक, विक्रेते यांवर देखील बेरोजगारीची टांगती तलवार उभी राहिलेली आहे. या सगळ्यांबद्दल आपलं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.